अमेरिकेने इराणच्या बंदराभोवती नाकाबंदी करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे आता भारतासह चीनचं ऊर्जा संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे। तसंच अमेरिकेने इराणसोबत थेट चीनला सुद्धा इशारा दिला आणि संघर्ष अधिक चिघळण्याची भीती सुद्धा या संकेतांमुळे निर्माण झालेली आहे। आता भारत चीन हे देश काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहुयात काय आहेत शक्यता। अमेरिकेची हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदीची घोषणा। इराणच्या बंदरावर ये जा करणारी जहाजं अमेरिका रोखणार। इराणवर पुन्हा हल्ल्याची तयारी, चीनलाही अमेरिकेचा इशारा। अमेरिका इराण युद्धात चीनचीही एंट्री होणार। 40 दिवसांच्या विध्वंसानंतर इराण आणि अमेरिकेत सुरू झालेली चर्चा फिसकटली। त्यानंतर आता इराणला तेल विक्री करण्यापासून थांबवण्यासाठी अमेरिकेने नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयासाठी अनेक देशांनी अमेरिकेला पाठिंबा दिल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। अमेरिकेने ही नाकेबंदी जाहीर केल्यानंतर जागतिक तेलाच्या किमती वाढल्या असून त्या $100च्या वर गेल्यात। दुसरीकडे हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं इराणचं म्हणणं आहे। हॉर्मुझमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला रियालमध्ये टोल भरावा लागेल असं इराणनं म्हटलंय। या टोलची रक्कम प्रत्येक जहाजामागे भारतीय रुपयांमध्ये 17 ते 18 कोटी रुपयांपर्यंत असणार आहे। इराणला टोल देऊ नका असं अमेरिकेचं म्हणणं आहे। युद्धात इराणच्या नौदलाचं मोठं नुकसान झालं असून इराणची 158 जहाजं उद्ध्वस्त केल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। ज्या जहाजांनी इराणला टोल दिला आहे त्यांना अमेरिकन नौदल पुढे जाऊ देणार नाही। इराणची आर्थिक रसद तोडण्यासाठी ही नाकाबंदी आवश्यक आहे। गरज पडल्यास युद्ध संपवण्यासाठी अमेरिका लष्करी कारवाई करण्यासही तयार आहे। हॉर्मुझ परिसरातील सागरी मार्गावर इराणनं सुरुंग पेरल्याचा आरोप अमेरिकेच्या सेंट कॉमनने केला आहे। या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या युद्धनौकांनी हे सुरुंग हटवण्यासाठी आणि सागरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी मोठे अभियान सुरू केलंय। यामुळे या भागात इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे। अमेरिकेने जर इराणहून आलेली चीन आणि भारताची जहाजं अडवली तर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। अमेरिकेने डिक्लेअर पण केलं आहे की आमच्या 2 फ्रिगेट्स आणि म्हणजे त्यांच्या वॉरशिप्स आहेत USS पीटरसन आणि USS मर्फी या दिशेने कूच करतायत आणि आम्ही कंप्लीट ब्लॉकेड करू। आता त्यांना माहिती आहे की चीन जर का याच्यामध्ये उतरला तर तो इराणला काही समजवेल, त्यांना सांगेल। जेव्हा वाटाघाटी पण सुरू झाल्या होत्या आपल्याला माहिती आहे की चीनचा खूप मोठा हात होता। तर डायरेक्टली जर त्यांनी चीनवरती इफेक्ट केला तर चीन याच्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होईल आणि हेच अमेरिकेचं ध्येय आहे की जर का चीन याच्यामध्ये पडला तर याच्यात लवकरात लवकर याचं सोल्युशन निघेल। कारण अमेरिका आणि इराण दोघांच्याही अंगाशी आलाय आणि दोघांनाही युद्ध नको आहे। दुसरीकडे अमेरिकेनं इराणसोबत चीनलाही इशारा दिलाय। चीननं इराणच्या सैन्याला मदत केल्याचं समोर आल्यास अमेरिका चीनवर 50% टॅरिफ लादेल असा इशारा देण्यात आलाय। या सगळ्यात आता चीन आणि भारत काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे। इराणच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार चीन। अमेरिकेची नाकाबंदी, चीनच्या ऊर्जा सुरक्षेला थेट आव्हान। चीनी जहाजांना संरक्षण देण्यासाठी युद्धनौका पाठवण्याची शक्यता। चीनी युद्धनौका अमेरिकन नौदल समोरासमोर आले तर युद्ध। चीनच्या अमेरिकेच्या नाकाबंदीला बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न। चीन संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला विरोध करू शकतो। रशियातून मध्य आशियातील पाईपलाईन तेल पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न। हे सगळं घडत असताना युद्ध घडल्यास किंवा सामुद्री मार्ग बंद झाल्यास चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। डायरेक्टली म्हटलं तर अमेरिकेला काही फरक पडत नाही हॉर्मुझ उघड आहे किंवा बंद आहे। कारण हॉर्मुझ मधून अमेरिकेचं कुठल्याही एनर्जी सोर्सेस तिकडनं वाहत नाहीत, पण बाकी जगाला हे सुरू असतं। चीन आणि भारत हे असे 2 देश आहेत ज्यांच्यावरती मॅक्सिमम इफेक्ट होतो। आपण जर का अनालिसिस केलं तर नंबर 1 देश ज्याच्यावरती खूप जास्त इफेक्ट होतो तो आहे भारत, नंबर 2 वरती चीन, नंबर 3 वरती जपान आणि मग बाकी स्वतः जे देश ऑइल सप्लाय करतात त्यांच्यावरती पण इफेक्ट होतो, जसं सौदी अरेबिया, UAE आणि इराण।
त्याच्यामुळे सगळ्यांना ही समुद्र दोन्ही उघडी राहणं खूप जरुरी आहे. भारतासाठीही अमेरिकेच्या नाकेबंदीचा निर्णय डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक नाकेबंदीचा निर्णय भारतासाठी अत्यंत कठीण. अमेरिका आणि इराण या दोघांशीही भारताचे महत्त्वाचे संबंध. भारतासाठीच्या तेल आणि गॅसची हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून आयात. नाकेबंदीमुळे भारतात इंधनाचे दर प्रचंड वाढण्याची शक्यता. चर्चा आणि शांततेचं आवाहन करून सुरक्षित मार्ग देण्याची विनंती. व्यापारी जहाजांसाठी भारतीय नौदलाचा पहारा वाढणार. रशिया, इराक आणि अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याचा पर्याय. देशांतर्गत तेल आणि गॅसचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी शांतता आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून पर्याय शोधण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. हे नुसतं नोशनल आहे किंवा इंडिकेटिव्ह आहे. दोन जहाजांनी कुठलंही स्ट्रेट आणि जे जवळजवळ 31 किलोमीटरचं आहे आणि फिजिकली जाऊन ब्लॉक नाही करतायत, त्यांना डिप्लॉय करावं लागतं स्ट्रॅटेजिकली आणि टॅक्टिकली बोथ. त्याच्यामुळे पूर्ण फ्लीट लागेल, एअरक्राफ्ट कॅरियर्स लागतील आणि जेव्हा एअरक्राफ्ट कॅरियरचा पूर्ण ग्रुप मूव्ह करतो त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 16 शिप्स असतात, फ्रिगेट्स असतात, कॉर्वेट्स असतात, सबमरीन अँटी सबमरीन्स असतात, लॉजिस्टिक शिप्स असतात. जोपर्यंत सगळ्या डिप्लॉय होणार नाहीत, हे आता नोशनल आहे, 2 शिपनी काही होऊ शकत नाही आणि हे इराणला पण माहिती आहे. मात्र चीनने अमेरिकेच्या नाकाबंदीला आव्हान दिले तर युद्धाची व्याप्ती वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. आर्थिक नाकेबंदीचं पाऊल उचलत हे युद्ध थांबवण्यासाठी चीननं प्रयत्न करावेत अशी अमेरिकेनं पावलं उचलल्याचं दिसतंय. मात्र चीननं युद्ध न थांबवता युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला तर आशिया खंडात मोठं युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत देशासह जगभरात महागाईचा मोठा भडका उडू शकतो. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.